दिसेना काहीच. मी आलो काय तर आलो संतरी किती म्हणजे टोटल मिळाली? 600 सकाळी किती वाजता उठावं लागतं? 4 वाजता. 4 वाजता उठायचं हो सर्व कामं ते आवरायची. घेतले तर बघितलं काय नाही हो हे आणून घेतात तिथं नाही एवढी नाही आधी तुम्ही पुरीच्या का बरं बरं गणपती विकते गेले आतापर्यंत हो बरं आणि त्यातलं काही नुकसान खराब झालं त्याच्यात नुकसान होत असतं मग कमी म्हणजे संध्याकाळून मग कमी घ्यावं लागेल बरं मग हे पैसे तुम्हाला नक्की द्यावं लागतं नाही त्याचं मान घेतात उद्या द्यायचे हे किलोच्या बाजू उद्या द्यायचे एक बॉक्स घेता का तुम्हाला 500-600 रुपये समजा सगळं जाता 500-600 रुपये समजा उन्हात बाकीचं आता तुम्ही पाहिलं 200 रुपयासाठी दिवसभर शेतात काम करावं लागायला ना. नाही नाही पण तुमच्यासारखं माहिती आहे का मला जर असं म्हणायचं माध्यमातून बदले करून म्हणजे तुझंही झालं तुमचं एवढं वेळ झालं वाजता उठा घरची सगळी कामं करता कामं केली जबाबदारी खरेदी करणं आणणं जे काही म्हणत असेल तुमच्या कंपनीत गेल्यापेक्षा त्यानं जर असं तर मान्यता ₹500 प्रत्येक दिवशी एकदा तुम्ही नाही 15,000 लवकर आले तर कोणी मग असं माहिती का तुमच्या माध्यमातून तरुण लोकांना तरुण पिढीच्या मुलांना सांगू तुम्ही जर आता स्वतःचा व्यवसाय केला 2-3 हजार रुपये जर माल घेतला सुरुवातीला कमी घ्या 1000 रुपयाचा घ्या आणि आता जर उद्योग व्यवसाय सुरू केला तुम्ही स्वतःचा रोजगार निर्माण करू शकता आणि स्वयंरोजगार म्हणून 500-1000 रुपये त्याच्यामध्ये मिळतात तुम्हाला तुमच्या पायावर तुम्ही उभं राहू शकता गरज नाही आता तुम्ही गावाकडे पाहत असता तुमच्या वयाकडे पाहून हे करून तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे गावाकडे किती हो
करायचं नाही बाबा मला एवढ्या त्याच्यात भाव धरला सकाळच्या की त्याच भावात मला कळलं पाहिजे असं म्हणजे काय माहिती का थोडंफार कमी जास्त झालं आपले 5-6 आणि 10 दिवसाचे म्हणजे जास्त लोक नाही करायचा आहे का नाही म्हणजे त्याच्यातून मग काय माहिती का कमी जास्त करून तुम्ही सर्व माल विकता उद्या पण येते बरोबर तुम्ही त्या दिवशी माहिती खूप प्रेमान मला म्हणताय बघा व्हिडिओ केला होता टाकला होता म्हणलं बा आजीनं त्या की 25 लाखाचा मला व्यवस्था काय नाही का तर मला आता मार्केटमध्ये जर गेलं आपण पाहिलं ना तर ते लोक माहिती आहे का हात पण लावू देत नाही भावाच्या तर 100 ना ठीक आहे 100 आपण जरी दिले तरी ते आपल्याला हाताने घेऊ देत नाही हाताने घेतलं तर नाही आम्ही देत नाही तुम्हाला हा तुमच्या पैसे पाहतो तुम्ही निवडून घ्या कोणते घ्यायचं ते घ्या तुम्ही आता खराब नाही पुन्हा सध्या पाहिजे खराब आपण कमी घ्यायचं तर ते कमी भावामध्ये घ्यायचं हो खराब हो बरोबर नाही खूप चांगली गोष्ट आहे माहिती का मित्रांनो जे तरुण पिढींना युवकांना मला संदेश द्यायचा आहे की बा तुम्ही आधीपासून एक तुम्ही माहिती आहे का घेऊ शकता एक बोट घेऊ शकता त्याच्यामधून प्रेरणा मिळेल तुम्हाला की हे असं जर व्यवसाय उद्योग जर सुरू केला तर तुम्ही पण याच्यापासून 1,000-500 रुपये कमवू शकता हे जीवन उदाहरण पहा त्यामध्ये 500-700 रुपये दर दिवसाचे किमान 500 रुपये तरी तुम्ही रोजगार मिळू शकता स्वतःच्या पायावर उभं राहू शकता हो करता आलं पाहिजे तर त्याच्यामध्ये काय माहिती सतत रोजच्या रोज एका दिवशी घाटा होईल घाटा झाला तर सुरू करायचे का नाही पुढच्या दिवशी पुन्हा फायदा होईल होते का नाही तसं जर 12 महिने तुम्ही जर केलं तर माहिती का सरासरी तुम्हाला ते 500-700 रुपये रोजची मिळतं जाग्याला पैसा लागे ना काय नाही झालं इथं बसायचं पण पुन्हा विचार करावा लागेल रोडचं कसं काय तुम्हाला रोडवर कसं काय द्यावं लागतं कोणाची पावती आता हे बघा इथे आजकडून माहिती आहे का ही एक पावती घेतल्या जाते पावती जामगाव पांगर 20,000 आणि त्याचं नाव आहे बाजार दर रुपये 24 रुपये ह्या रस्त्यावर बसण्यासाठी तुम्हाला 24 रुपये लागण्याची काय आवश्यकता नाही 2 एकर आता आम्हाला वाटायचं माहिती काय सगळे पत्रिका पण घेतात का पत्रिका पण घेतात त्या पलीकडच्या बाजूची पण रस्त्यावर पण तसं बसायचं मार्केट कमिटी असं तिकडं काही असं ऑक्टोबरची पावती आहे 20 रुपये दर दिवसाला घेतो रोजच्या बघ घर आता तर रोडच्या बाजूला बसण्याचा तरी